नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आपला जो पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम चालू आहे कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी, आता आपण त्याला फक्त कंबाईन पूर्व परीक्षा 2024 असंच म्हणूया, कारण आलेल्या आयोगाच्या या नोटिफिकेशननुसार आपल्याला परीक्षा जी आहे तर ती 1-2 महिने आधी होणं असं अपेक्षित होतं, मात्र 1-2 महिने जास्त आता त्याच्यामध्ये वेळ असणार आहे आपल्याला अभ्यासासाठी। सो त्याच्यासाठी त्या कंबाईन पूर्व 2024 साठी आपण जो आपला मेंटरशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे तर त्या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये जीएस असेल, या संपूर्ण जीएसचा पूर्व आणि मुख्यच्या दृष्टीने आपण सर्व अभ्यासक्रम जो आहे हा पूर्ण करत आहोत। फेब्रुवारी पर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मार्च पासून आपण त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असतील, आयोगाचे पेपर असतील तर हे सॉल्व करणार आहोत परीक्षेपर्यंत। सो अशा पद्धतीने आपला हा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तर तो आपल्या ॲप वरती चालू आहे, त्याच्याबद्दलची ही माहिती आहे। त्यानंतर त्याच्या अंतर्गत आपण जी आपला पहिला आठवडा होता तर याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक्सचा पहिला जो भाग आहे तर तो इकॉनॉमिक्सचा पहिला भाग आपण पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यावरती आधारित ही जी आपली पहिली टेस्ट सिरीज आहे तिचं जे ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस आज आपण इथे करणार आहोत। आता या पर्सनल असे जे मेंटरशिप प्रोग्राम असतात या मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून काय होत असतं तर आपण अभ्यास सुरू करताना फार उत्साहाने अभ्यासाला सुरुवात करतो की आज 4 धडे वाचूनच टाकणार, 5 धडे वाचून टाकणार, मात्र ज्यावेळेस आपण अभ्यास करायला बसतो आपल्या समोर कुठल्याही पद्धतीचं टार्गेट नसल्यामुळे आपल्याला इतक्या वेळात अभ्यास पूर्ण करायचा आहे हे आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी नसल्यामुळे आपण फार रेंगाळतपणे अभ्यास करत राहतो आणि मग आपला एक विषय कंप्लीट व्हायला खूप जास्त वेळ लागायला लागतो। जसं की आता झालेलं आहे की बरेच विद्यार्थी असा विचार करत असतील की आता अभ्यास नाही सुरू केला तरी पण चालेल, कारण अजून 2 महिन्यानंतर आहे, मग मी पुढच्या वर्षी जानेवारीमध्येच अभ्यासाला सुरुवात करेन वगैरे आणि मग माझा अभ्यास झालेलाच आहे ऑलरेडी, मला तर काय करायचंय। तर अशा सगळ्या भ्रमामध्ये राहू नका, मुख्य परीक्षांचाच अभ्यास करून घ्या। जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करताय तर कंबाईनच्या मुख्यचा आत्ता अभ्यास करा, जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करताय तर राज्यसेवेच्या मुख्यचा आत्ता 2 महिने अभ्यास करा, मग प्रिलियम्सचा अभ्यास करा, तर तुमचा अभ्यास परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही खऱ्या अर्थाने अभ्यासाला लागाल आणि खऱ्या अर्थाने तुमचा अभ्यास झाल्यासारखा तुम्हाला वाटेल। जर तुम्ही फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करत राहिलात तर तुम्हाला मुख्य परीक्षेला जाताना किंवा ती प्रिलियम्सच क्लिअर करताना खूप जास्त अडचणी येतात। कारण याचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर बघितलं तर जे विद्यार्थी नेहमी मुख्य परीक्षा देतात ते नेहमीच मुख्य परीक्षांना असतात, म्हणजे त्यांची प्रिलियम्स नेहमीच क्लिअर होत असते आणि ते मुख्य परीक्षांना नेहमीच जात असतात। जे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा देतात ते नेहमीच राज्यसेवेची प्रिलियम्स पास होत असतात। कारण काय? कारण त्यांच्या अभ्यासाचा जो आवाका आहे हा आवाका थोडासा जास्त असतो आणि मग आपला आवाका इतका असतो कारण आपण फक्त प्रिलियमचा अभ्यास करत राहतो आणि थोडा जास्त आवाक्याच्या बाहेरचा प्रश्न आला की मग तो आपल्याला सुटत नाही। मुख्यच्या घटकांमधला उपघटकांचा प्रश्न आला की तो आपण वाचलेलाच नसतो, त्यामुळे तसे प्रश्न आपल्याला सुटत नाहीत आणि मग आपण परत एकदा प्रिलियम्स नापास होण्याच्या दिशेने जात असतो। आणि त्यामुळे थोडासा अभ्यासाचा आवाका वाढवा, मुख्य परीक्षांचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला प्रिलियम्स इझिली पास होता येईल। ठीक आहे। सो पहिला प्रश्न बघा, दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या पुअर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये 1867-68 मध्ये दारिद्र्य रेषेचा सर्वात जुना अंदाज मांडलेला आहे। हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादाभाई नौरोजी यांनी दारिद्र्य रेषा किंवा दरडोई उत्पन्न जे आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मोजमाप त्याचं केलेलं होतं आणि वैज्ञानिक पद्धत होती का ती? तर नाही, मात्र त्यांनी 1867-68 मध्ये त्यांचं जे पुस्तक आहे पुअर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया याच्यामध्ये दारिद्र्य रेषेचा जुना अंदाज मांडलेला आहे, जो किती आहे तर तो 18 ते 20 रुपये 18 ते 20 आहे। त्यामुळे पहिलं विधान जे आहे हे बरोबर आहे। दुसरं बघा, 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीने दरडोई दरमहा 15 ते 20 रुपये दारिद्र्य रेषा सुचवलेली आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे। आणि काय विचारलंय आपल्याला तर आपल्याला विचारलं आहे योग्य कथने ओळखा, तर पहिलं विधान सुद्धा बरोबर आहे आणि दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही असं त्याचं उत्तर आहे। आणखीन काय दादाभाई नौरोजी यांच्याविषयी आणखीन काय, किंवा ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीजचे ॲनालिसिस करता तर कशा पद्धतीने करायचंय तर दादाभाई नौरोजींनी जेवढ्या काही गोष्टी केल्यात म्हणजे इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे लिहिल्या पाहिजेत। की त्यांचा आणखीन एक ग्रंथ आहे कुठला तर ड्रेन ऑफ वेल्थ, कुठला ग्रंथ आहे त्यांचा? संपत्तीचा निचरा। सो ड्रेन ऑफ वेल्थ
तो हा ग्रंथ कुणाचा आहे? तर दादाभाई नौरोजींचा आहे. हा PYQ आहे, याच्यावर खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि उत्तर काय आहे याचा ऑप्शन क्रमांक 3. पुढचं बघा, आता ज्यावेळेस आपण मल्टी स्टेटमेंट प्रश्न सॉल्व्ह करतो, सगळा प्रश्न वन गो मध्ये वाचायचा नाही, एक एक वाक्य वाचायचं आणि एक एक वाक्य वाचल्यानंतर मग तुम्हाला इलिमिनेशन मेथडने जास्तीत जास्त मल्टीलाइनर प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. यानंतर काहीच दिवसात आपण PYQची सिरीज जी आहे तर ती आपल्या YouTube चॅनलवरती स्टार्ट करणार आहोत आणि 2024चं परीक्षा 2 महिने पुढे गेली आहे, सो त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे आणि जर पास व्हायचं असेल तर कशा पद्धतीने काटेकोर नियम आणि स्वतःला शिस्त लावणं गरजेचं आहे, हे याबद्दलचं जे नियोजन आहे ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की घेणार आहोत. पहिलं वाक्य बघा, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. तर केलेली होती राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती, मात्र ऑगस्ट 1948 ला केली का? नाही. तर कधी केली होती? 4 ऑगस्ट 1949 ला केलेली आहे. PYQ आहे कंबाईन पूर्व परीक्षेचा. सो पहिलं विधान जे आहे हे चुकीचं आहे. काय विचारलंय? खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधानं चुकीची आहेत? तर चुकीचं म्हणजे काय पाहिजे? अपाहिजे, अपाहिजे, अपाहिजे. हे उत्तर आपलं कट झालेलं आहे. बघा 1, 2, 4 आणि 3, ऍक्च्युली 3, 4 असं झालेलं आहे ते, सो ते नीट बघायचं आहे. त्यानंतर त्या समितीमध्ये PC महालनोबिस होते, गाडगीळ होते, त्यानंतर VK आर्वी राव होते. त्याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते PC महालनोबिस, गाडगीळ आणि VK आर्वी राव. VK आर्वी राव यांना काय म्हणतो आपण? तर यांना आपण राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं सुद्धा म्हणतो, कारण त्यांनी पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न कोणी केला? तर VK आर्वी राव यांनी केलेला आहे. त्यानंतर फिंडले शिराज यांनी केलेला आहे, दादाभाई नौरोजी यांनी केलेला आहे. तर या सगळ्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाने राष्ट्रीय उत्पन्न वेगळं आणि दरडोई उत्पन्न वेगवेगळं सांगितलेलं आहे. सो कोणती विधानं चुकीची आहेत? PC महालनोबिस होते का? गाडगीळ होते का? VK आर्वी राव होते का? बरोबर आहे. पहिला अहवाल त्यांनी 51 मध्ये दिला, बरोबर आहे. अंतिम अहवाल त्यांनी 54 मध्ये दिला, बरोबर आहे. आता तुम्हाला इथं कळालं की हे ब विधान बरोबर आहे, तर ब आपल्या याच्यामध्ये असायला नको. क विधान सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे ते पण असायला नको. काय उत्तर असेल याचं? ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ. बाजार किमतीस स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय म्हणतो त्याला? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट मार्केट प्राइस. आणि घटक खर्चास स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे स्थूल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. तर त्यांनी सांगितलंय या आणि या किमतींमधला जो फरक आहे हा फरक कोणत्या गोष्टींमुळे निर्माण होतो? तर फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस. ज्या वेळेस एखादी वस्तू एखाद्या कंपनीमध्ये कारखान्यामध्ये बनते त्यावेळेस ती काय असते? GDP ऍट फॅक्टर कॉस्ट, घटक किमतीला असते ती. मात्र ती ज्यावेळेस बाजारामध्ये येते, बाजारात येईपर्यंत आपण काय तिच्यावरती ऍड करतो? तर तिच्यावरती आपण टॅक्सेस ऍड करतो. म्हणजेच काय? तर अप्रत्यक्ष कर जे आहेत हे अप्रत्यक्ष कर, जसा GST आहे आपला, सेल्स टॅक्स आहे आपला, विक्री कर आहे आपला. सो हे जे टॅक्सेस आहेत हे टॅक्सेस आपण त्याच्यावर ऍड करतो. आणि समजा ती एखादी अतिमहत्वाची गोष्ट असेल किंवा खतांसारखी जर गोष्ट असेल तर सरकार काय करतं त्याच्यावरती? तर सरकार देत असते अनुदाने. म्हणजे सरकार काय देतं? तर सरकार देतं सबसिडीज. मग ती सबसिडी आपण काय करत असतो? त्या वस्तूच्या किमतीमधून ती जी सबसिडी आहे तर ती सबसिडी आपण वजा करत असतो. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कशामुळे या वस्तूंच्या किमतींमध्ये फरक पडतो? तर फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस याच्यामधला फरक जो आहे हा फरक टॅक्सेस आणि अनुदानं यांच्यामुळे निर्माण होत असतो. आता ज्यावेळेस आपण फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक किमतीकडून मार्केट प्राइस म्हणजे बाजार किमतीकडे जातो त्यावेळेस आपण काय करतो? प्लस टॅक्सेस आणि मायनस सबसिडी करतो. आणि ज्यावेळेस आपण मार्केट प्राइस कडून इकडे जातो त्यावेळेस मायनस टॅक्सेस प्लस सबसिडी करायची असते. प्लस सबसिडी करायची ज्यावेळेस आपण इकडून इकडे जातो त्यावेळेस. त्यामुळे याच्यामधला फरक जो आहे हा याच्यामधला फरक कशामुळे निर्माण होतो? तर अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने याच्यामुळे निर्माण होत असतो. कर्जांचा काही इथं विषय आहे का? नाही. आता हे जर तुम्हाला कळालं ही जे सगळे टॅक्सेस असतात हे प्रत्यक्ष कर नाही आहेत तर तुमचे ह्या 2 ऑप्शन सुद्धा कट होणार आहेत आणि डायरेक्ट तुम्हाला त्याचं उत्तर कळत आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांची निव्वळ मूल्यवृद्धी दर्शविते. बरोबर आहे. निव्वळ मूल्यवृद्धी म्हणजे काय? की मधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या मधल्या वस्तूंचा
वापर जो आहे म्हणजे जिथं जिथं त्या वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या वाढत जातात, तर तो जो फरक आहे तर तो फरक आपण या उत्पादन पद्धतीमध्ये मोजत नाही, तर निव्वळ किती मूल्यवृद्धी झालेली आहे, निव्वळ त्या वस्तूच्या किमतीमध्ये किती फरक झालेला आहे तेच आपण उत्पादन पद्धतीमध्ये मोजत असतो. आणि त्यामुळे याला आपण काय म्हणतो, उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांची निव्वळ मूल्यवृद्धी जी आहे ही दर्शवत असते. निव्वळ मूल्यवृद्धी जी आहे ही दर्शवत असते. सो पहिलं विधान बरोबर आहे. उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते. तर उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचं काय दर्शवत असते, तर जीडीपी जो आहे तो दर्शवत असते. बरोबर आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती या दोघांचा एकत्रित वापर केला जातो का? बरोबर आहे. आणि कुणी शिफारस केली ही, तर आपली ही जी वरची समिती होती कुठली, तर राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे 1949 त्यांनी शिफारस केलेली होती की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला पाहिजे. ही शिफारस त्यांनीच केलेली आहे. ही शिफारस त्यांनी केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व विधानं योग्य आहेत. ठीक आहे. पुढचं मूल्यवर्धन म्हणजे काय असतं रे ते सांगते तुम्हाला. समजा एखादी गोष्ट आहे म्हणजे कापूस आहे तर तो 100 रुपयाचा आहे, त्यापासून 200 सूत बनवला, त्या सुताची किंमत झाली 200 रुपये, त्या सुतापासून कापड बनवलं त्याची किंमत झाली 300 रुपये. तर ह्याच्यामधला मूळ फरक किती आहे? 100 रुपये. याच्यातला मूळ फरक किती आहे? 100 रुपये. ह्यातला मूळ फरक किती आहे? 100. म्हणजे हे जे निव्वळ मूल्यवृद्धी झालेली आहे तीच दर्शवली जाते कशामध्ये, तर या उत्पादन पद्धतीमध्ये निव्वळ जी मूल्यवृद्धी आहे हीच दर्शवली जाते. ऍक्च्युली हे वॅट साठी आपण हे उदाहरण वापरतो, फक्त तुम्हाला निव्वळ मूल्यवृद्धी म्हणजे काय तर ते सांगण्यासाठी तसं मी ते उदाहरण घेतलं आहे. पुढचं विधान बघा. खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत म्हणजे चुकीची आहेत असं विचारलंय. तर पहिलं विधान बघा, मल्टी स्टेटमेंट मध्ये एक एक बघायचं आणि इलिमिनेशन करायचं आहे. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. तर एक संकल्पना काय असते? एक संकल्पना असते जीडीपी, दुसरी संकल्पना काय असते? जीएनपी. ठीक आहे. तिसरी संकल्पना काय असते? एनडीपी. आणि चौथी संकल्पना काय असते? एनएनपी. ठीक आहे. इथून आपण इथे येतो, इथून इथे येतो, इथून इथे जाता येतं, इथून इथे जाता येतं, आणि शेवटी संकल्पना असते एनआय. तर इथून आपल्याला इकडे जाता येतं. आता ह्या जी वरून ज्यावेळेस आपण ह्या एन म्हणजे नेट कडे जातो त्यावेळेस आपण काय करत असतो, तर घसारा मायनस करत असतो. काय करत असतो आपण? घसारा मायनस करत असतो. या डी मधून ज्यावेळेस आपण ह्या एन कडे जातो, हा डी म्हणजे कोण आहे? हा डोमेस्टिक आहे म्हणजे देशांतर्गत, आणि हा काय आहे तर हा आहे राष्ट्रीय. या शब्दाचा अर्थ काय? राष्ट्रीय. इथं देशांतर्गत म्हणजेच काय तर इथं आपले देशातले नागरिक त्याचबरोबर जे इतर देशातले नागरिक जे आहेत, जपानचे, अमेरिकेचे, कुठलेही लोक जे आपल्या देशामध्ये राहतात, जसं की एमएनसी असेल, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, तर त्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये अमेरिकेचे सुद्धा लोक आहेत. मग त्यांचं पण जे काही उत्पन्न असतं तर ते सगळं उत्पन्न आपण या जीडीपी मध्ये मोजत असतो. मात्र ज्या वेळेस आपण या डी कडून या एन कडे येतो आपण, म्हणजे आपण ज्यावेळेस फक्त राष्ट्रीय उत्पादन असा शब्द ज्यावेळेस वापरतो, राष्ट्रीय उत्पादनाचा अर्थ आपण काय घेत असतो तर इथं एक्स मायनस एम करायचं असतं. एक्स मायनस एम म्हणजेच काय तर इथल्या परकीय लोकांनी कमावलेलं त्यांचं जे उत्पन्न आहे ते आपण तिकडे पाठवतो त्यांच्या देशात, आणि आपल्या लोकांनी समजा ते अमेरिकेत असतील, चीनमध्ये असतील, जपानमध्ये असतील, कुठेही असतील, तर त्यांनी कमावलेलं जे काही उत्पन्न आहे तर ते आपण आपल्या भारताच्या उत्पन्नामध्ये मोजत असतो, आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो? जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. नॅशनल म्हणजे काय? फक्त आपलेच नागरिक त्याच्यात आले पाहिजेत, फक्त भारतीयांचाच त्याच्यामध्ये विचार होत असतो. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी, देशाचे नागरिक मग इथले असू देत किंवा बाहेरचे असू देत, उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. बरोबर आहे. स्थूल म्हणजे ग्रॉस, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल, आणि उत्पादन म्हणजे प्रोडक्ट. तर पहिलं विधान बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे. त्यामुळे हे गेलं आणि हे सुद्धा गेलेलं आहे. तर उत्तर काय आपलं असणार आहे? बी आणि सी. कारण वरील तीनही विधानं बरोबर आहेत तर नाही. पहिलं विधान तर आपलं बरोबर आले, पण आपण दोन्ही ऑप्शन आता राहतील कारण आपण अजून 2 विधानं जी आहेत त्याची चेक करायची आहेत. ठीक आहे. तर बघा,
उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो, ठीक आहे, देशामध्ये उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो, त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो का नाही? काय म्हणालो होतो आपण इथे की जे MNC मध्ये काम करणारे लोक आहेत, जे अमेरिकेचे आहेत, जपानचे आहेत, चीनचे आहेत, त्यांनी कमावलेलं उत्पन्न आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घेतो का आपण? नाही, तर ते आपण त्यांच्या देशामध्ये देतो. त्यामुळे बी विधान जे आहे हे चुकीचं आहे आणि त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 4 सुद्धा कट झालेला आहे. मग उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन क्रमांक 3. 5चं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 3. 5चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. पुढचं आपण हे बघा, विधान बघा. तर प्रतिमानसी उत्पन्न पर कॅपिटा इन्कम हे देशातील नागरिकांचे किंवा देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शविते. तर सीमांत उत्पन्न दर्शवते का ते? तर नाही. प्रतिमानसी उत्पन्न काय दाखवत असतं? तर दरडोई उत्पन्न दाखवत असतं. त्यामुळे हे विधान सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. त्यामुळे बी आणि सी विधान चुकीचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन GNP, इथं देशांतर्गत आहे डोमेस्टिक आणि इथं राष्ट्रीय आहे म्हणजे नॅशनल. सो इथं डी आणि एन चा फक्त फरक आहे. यातील फरक खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये प्रतिबिंबित होतो? तर या डी मध्ये आणि एन मध्ये फक्त काय फरक असतो सांगा? GDP आणि GNP या दोन्ही एकच संकल्पना आहेत का? हे दोन्ही एकच आहेत का? नाही, भरपूर फरक आहे. GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते, बरोबर आहे. तर देशातले जे घटक बाहेर आहेत तर त्यांची प्राप्ती आपण इथे मोजतो. कशामध्ये मोजतो? GNP मध्ये मोजतो. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. GDP मध्ये देशातील उत्पादक घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते, तर नाही. त्यांची जी परदेशातली प्राप्ती आहे तर ती ज्या देशामध्ये ते आहेत तिथल्या देशाच्या GDP मध्ये मोजली जाते, आपल्या देशातल्या GDP मध्ये मोजली जात नाही. तर ती आपल्या देशातल्या GNP मध्ये मोजली जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि GNP या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो, तर नाही. NDP म्हणजे जी कडून ज्यावेळेस आपण N कडे येतो किंवा NNP अशा ह्याच्यामध्ये ज्यावेळेस जातो आपण, कन्सेप्ट मध्ये जातो, तिथं आपण घसारा जो आहे हा वजा करत असतो. जी कडून N कडे येताना नेहमी घसारा वजा होत असतो. ते ग्रॉस आहे आणि नेट आहे, त्यामुळे तिथं आपण घसारा वजा करतो. सो इथं करत नाही. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. पुढचं बघा, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत? खालीलपैकी कोणती विधानं अयोग्य आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. तर विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू काय विचारलंय आपल्याला? कोणतं अयोग्य आहे? ओके, कोणतं चुकीचं आहे तर ते विचारलेलं आहे. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी, देशाचे नागरिक उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण पैशातील स्थूल मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय, बरोबर आहे. उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो, त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो का? नाही, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जात नाही. तर कशामध्ये त्याचा समावेश होत असतो? कशामध्ये समावेश होतो त्याचा? तर ह्याच्यामधून आपण काय करतो? तर तो हा जो परदेशी नागरिकांना प्राप्त होणारा हिस्सा आहे हा GNP मधून आपण काय करत असतो? X - M मायनस करत असतो. त्यामुळे याच्यात त्याचा समावेश होत नाही. X - M करतो. हा जो भाग आहे हा आपण काढून टाकत असतो. इम्पोर्ट वाला भाग आहे तो आपण काढून टाकत असतो, मायनस करत असतो. प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवते का? तर नाही, तर त्यांचं ते दरडोई उत्पन्न दर्शवते. त्यामुळे हे पण चूक आहे आणि हे पण चूक आहे. काय उत्तर येईल याचं अयोग्य म्हटल्यावरती? बी आणि सी. ऑप्शन क्रमांक 3 इथं लिहिलेला आहे. बी आणि सी त्याचं उत्तर आहे. आय होप तुम्हाला हे कळत असेल व्यवस्थित. पुढचं आहे हरित राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? ज्यावेळेस आपण हरित राष्ट्रीय उत्पन्न मोजतो त्यावेळेस आपण काय करत असतो? तर भांडवली वस्तूंचा घसारा आणि ज्या आपल्या पर्यावरणाचा घसारा जो आहे म्हणजे पर्यावरणाची झीज जी आहे, ह्या दोन गोष्टी आपण याच्यामधून काय करत असतो? मायनस करत असतो. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या घटक याच्याशी निगडीत आहेत? तर राष्ट्रीय उत्पन्न आहे का? आहे. नैसर्गिक संसाधनामध्ये घट आहे का? आहे. पर्यावरणीय ऱ्हास आहे का? हास लिहिलंय ते. ऱ्हास आहे का? तर आहे. तीनही घटकांचा आपण याच्यामध्ये विचार करत असतो. कसं काढतो आपण ते? तर GDP बरोबर DM आणि मायनस DN म्हणजे डिप्रिसिएशन ऑफ आपल्या ज्या
कॅपिटल वस्तू आहेत त्या, आणि डिप्रिसिएशन ऑफ निसर्ग म्हणजे पर्यावरणाची झीज. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण काय करत असतो, मायनस करतो. आणि म्हणून हरित राष्ट्रीय उत्पन्नाची 1, 2, 3 सर्व घटक निगडीत आहेत. पुढचं, आर्थिक विकास व मानव विकास यांच्यात फरक आहे हे मत कोणी मांडलेलं आहे? तर हे मत कोणी मांडलेलं आहे? तर मेहबूब उल हक ऑप्शन क्रमांक 3 यांनी हे मत मांडलेलं आहे. काय आहेत हे? तर पाकिस्तानी अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी 1990 मध्ये आपला जो एचडीआय आहे या एचडीआयची सुरुवात कोणी केली? ऍक्च्युली याची सुरुवात होताना एचडीआर म्हणून झालेली होती, जो की आता एचडीआय आहे. तर या एचडीआयची सुरुवात 1990 मध्ये मेहबूब उल हक यांनी केलेली आहे. त्यांना आपण एचडीआयचे जनक असं सुद्धा म्हणतो. आणि त्यांच्या सोबत आणखीन कोण आहेत? तर भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन त्यांच्यासोबत काम करत आहे. सो सुरुवात कोणी केली? तर 1990 मध्ये मेहबूब उल हक पाकिस्तानी अर्थतज्ञ आहेत, त्यांनी सुरुवात केलेली आहे एचडीआयची. आता यूएनडीपी जे आहे, हा यूएनडीपी काय करत असते? एचडीआय जो आहे हा प्रकाशित करत असते. 2023च्या जर एचडीआयचा विचार केला तर भारताचा क्रमांक किती आहे? 132 आहे. आणि त्याचा भारताचे गुण किती आहेत? तर 0.633. आधी 64 होते, आता 63 म्हणजे कमी झालेले आहेत. आणि कशा कशाचा विचार करतो आपण याच्यामध्ये? तर आरोग्य, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा. माणसाचं आरोग्य कसं आहे, अपेक्षित त्याचं आयुर्मान काय आहे, त्याचं शिक्षण किती आहे, त्याचे अपेक्षित शैक्षणिक वर्ष किती आहेत, आणि राहणीमानाचा दर्जा कसा आहे त्याचा, या सगळ्याचा विचार आपण कशात करत असतो? एचडीआय काढताना करत असतो. ओके, सो तो एचडीआयचे जनक कोण आहेत? मेहबूब उल हक, जे की पाकिस्तानी अर्थतज्ञ आहेत. उत्तर काय आहे त्याचं? तर ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. पुढचं बघा, सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? आता सापेक्ष ज्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह पॉवर्टी, रिलेटिव्ह पुअर्टी. आणि दुसरी कोणती असते? तर दुसरी असते ऍब्सोल्यूट, म्हणजेच काय, ज्याला आपण निरपेक्ष दारिद्र्य म्हणतो. निरपेक्ष दारिद्र्यामध्ये आपण काय करतो? तर ही अशी एक दारिद्र्य रेषा ठरवली जाते. याच्या खाली सगळे जेवढे असतील तर ते काय असतात? सगळे ते सगळे बीपीएल असतात. आणि याच्या वरती जेवढे असतील ते सगळे अबाव पुअर्टी लाईन म्हणजे एपीएल असतात. म्हणजे काय की आपण 816 तेंडुलकरनुसार जर 816 आणि 1000 अशी जर दारिद्र्य रेषा निश्चित केली, एका महिन्याची आहे ती, तर या 816 पेक्षा कमी खर्च करणारी जेवढी काही लोक आहेत ग्रामीण भागातली, तर ती सगळी कुठे येणार? बीपीएल मध्ये येणार. आणि एखादा व्यक्ती गावात राहून 1000 रुपये खर्च करत असेल तर तो कुठे येत असतो? मग एपीएल मध्ये येत असतो. याला आपण निरपेक्ष दारिद्र्य असं म्हणत असतो. आणि रिलेटिव्ह पॉवर्टी ज्याला आपण सापेक्ष दारिद्र्य म्हणतो, या सापेक्ष दारिद्र्यामध्ये आपण कशाचा विचार करतो? तर वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, ही प्रत्येक एक व्यक्ती जी आहे ही या दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेमध्ये, याच्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये नेहमीच कमी किंवा जास्त असणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणत असतो? सापेक्ष गरिबी किंवा काय रिलेटिव्ह पुअर्टी असं म्हणत असतो. ओके, सो म्हणजे इथं समजा अंबानी आहेत आणि इथे शाहरुख खान आहे, तर हा शाहरुख खान या अंबानीच्या तुलनेमध्ये काय होणार? गरीब होणार आहे, किंवा याच्या उत्पन्नाची पातळी कमी असणार आहे. मग हा काय झाला? यांच्या तुलनेमध्ये गरीब झाला. ठीक आहे, मग इथे आणखीन एक दुसरा एखादा हिरो असेल तर हा या शाहरुख खानच्या तुलनेमध्ये काय होणार आहे? गरीब असणार आहे, किंवा त्याचं उत्पन्न कमी असणार आहे. मग इथं आपण काय करत असतो? विविध गटातील उत्पन्नाचं वितरण आणि प्रत्येकाची उत्पन्न पातळी या दोन गोष्टींचा विचार आपण कशात करतो? सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनामध्ये या दोन गोष्टींचा आपण विचार करतो. उत्तर काय आहे त्याचं बघा, सी आणि डी, ऑप्शन क्रमांक 3 सी आणि डी त्याचं उत्तर आहे. पुढचं 11वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य आहे? तर निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते का? हो. सरकार काय करत असतं? वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दारिद्र्यातल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतं. सो निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणं शक्य आहे. सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य आहे का? तर सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य नाही, कारण नेहमीच एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेमध्ये तिचं उत्पन्न कमीच असणार आहे आणि त्यामुळे सापेक्ष दारिद्र्य आपल्याला नष्ट करता येणार नाही. सो ते एक लक्षात ठेवायचं, हे विधान योग्य आहे. सो कोणती विधानं बरोबर आहेत? ए आणि ए, ऑप्शन कट झालं. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवरती आधारित असतं का? तर होय, याच्यामध्ये आपण तुलना करत असतो. सो ए आणि बी पाहिजे आपल्याला. आणि हे ऑप्शन आपलं कट झालेलं आहे. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही, तर नाही. दारिद्र्य हे
पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार आहे? PYQ आहे, कंबाईनचा प्रश्न आहे. सो सी गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 किती आहे? हा 11वा प्रश्न. ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर. पुढचं बघा, तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील बाबींवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात आला. तर तेंडुलकर समितीने कोणत्या 2 गोष्टींचा समावेश केला? तर शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टींचा त्यांनी समावेश केलेला आहे. 2009 मध्ये जी आपली तेंडुलकर समिती आलेली होती, सो त्या तेंडुलकर समितीने किती टक्के दारिद्र्य रेषा सांगितली आपल्याला? तर 13,7, 25,7 आणि किती? 21,9. आणि त्यानंतर काय केलं त्यांनी? 13,7, 25,7, 21,9 म्हणजे काय? तर ग्रामीण दारिद्र्य 25% आहे. ही 2011-12ची आकडेवारी आहे त्यांची. त्यानंतर 13% दारिद्र्य कुठे आहे? शहरीमध्ये आहे. आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण किती आहे? तर 21.9% आहे 2011-12चा विचार केला तर. मासिक दरडोई उत्पन्न किंवा मासिक दारिद्र्य रेषा किती सांगितली त्यांनी? तर 816 आणि 1,000 रुपये आणि 816 इतकी त्यांनी काय सांगितलेली आहे? आपल्याला दारिद्र्य रेषा सांगितलेली आहे. हे प्रति व्यक्ती, प्रति मानसी, पर मंथ खर्च इतका त्यांनी केला पाहिजे. त्यानंतर इथून जर आपण 2009-10चा विचार केला तर 29.8% त्यांनी सांगितलेला आहे. आणि 4-5चा विचार केला तर जवळजवळ 37.7%, 7 ते 8% त्यांनी काय सांगितलेलं आहे? 2004-5 मध्ये दारिद्र्य सांगितलेलं आहे. हे आहे 2009-10चं आणि हे आहे 11-12चं. तर अशा पद्धतीने 37.8 असेल, 29.8 असेल आणि 21.9 असेल. ह्या तेंडुलकर समितीने सांगितलेले दारिद्र्य रेषांची आकडेवारी आहे. तर ही तुम्हाला सगळी पाठ पाहिजे, कारण परीक्षेमध्ये याच्यावरती आपल्याला प्रश्न येत असतो. याचं उत्तर काय होतं? तर ऑप्शन क्रमांक 1 अ आणि ब. पुढचं बघा, तेंडुलकर समितीनुसार 11-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती होते? तर आताच बघितलं आपण. 13,7, 25,7, 21,9. सो किती आहे? 21.9. ऑप्शन क्रमांक 1. खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केलेली होती. तर किती होती? जी की तेंडुलकर समितीची होती. कारण आपण ज्यावेळेस दारिद्र्य मोजतो तर कोणाच्या पद्धतीने दारिद्र्य मोजायचं आहे आपल्याला? तर तेंडुलकर समितीच्या आकडेवारीनुसार आपल्याला दारिद्र्य मोजायचं आहे. सो किती आहे ते? तर 816 आणि 1,000. ऑप्शन क्रमांक 1. जसं मी सांगितलं आता, इथं तेंडुलकर समिती म्हटल्यावर तेंडुलकर समितीची सगळी आकडेवारी तुम्हाला इथं बाजूला लिहून ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस परत याचं अनालिसिस कराल, पेपर हा बघाल, तेव्हा तुम्हाला सगळी आकडेवारी तुमच्या डोळ्यासमोरून गेली पाहिजे. आणि तेंडुलकर असेल आणि रंगराजन असेल या दोघांवरती एक प्रश्न कंबाईन मध्ये आपल्याला येतच असतो. ठीक आहे. पुढचं बघा, आता इथं रंगराजन आलं तर रंगराजनची पण सगळी आकडेवारी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. रंगराजन कमिटी आली 2011-12. त्यानंतर MMRPचा यांनी वापर केलेला होता सगळ्यात पहिल्यांदा. आता ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य रेषा त्यांनी दरडोई उत्पन्न किती सांगितलं? दरडोई दररोजचं किती त्यांनी खर्च करणं अपेक्षित आहे प्रत्येक व्यक्तीने? तर 32 ते 47. 32 कोणासाठी? तर ग्रामीण भागासाठी. आणि 47 रुपये कोणासाठी? तर शहरी भागासाठी त्यांनी दारिद्र्य रेषा सांगितलेली होती. आणखीन जसं तेंडुलकरने 816 आणि 1,000 ही प्रति महिना ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी जशी ठरवली, तशी रंगराजन समितीने किती ठरवली होती? तर रंगराजन समितीने 972 आणि 1407 रुपये इतकी दारिद्र्य रेषा सांगितलेली आहे. त्यानंतर त्यांनी प्रति व्यक्ती इथं सांगितलं जसं 32 रुपये आणि 47 रुपये सांगितले त्यांनी दरडोई खर्च, म्हणजे दर दिवसांचा खर्च. त्यानंतर त्यांनी दारिद्र्याचं प्रमाण किती सांगितलं आपल्याला? तर इथं ग्रामीण भागांमध्ये 30.9%, इथं 26.4% आणि एकूण दारिद्र्य किती सांगितलं त्यांनी? तर 29.5%. जसं यांनी 21.9 सांगितलं ना हे इथलं, तसं त्यांनी रंगराजननी 29.5% दारिद्र्य आपल्याला सांगितलेलं आहे. कधीची आकडेवारी आहे ही? तर 2011-12ची आकडेवारी आहे. त्याचबरोबर जो कॅलरीचा निकष तेंडुलकर यांनी काढून टाकला, तर त्या कॅलरी निकषानुसार रंगराजन यांनी किती कॅलरी असायला पाहिजे किंवा किती कॅलरी मिळायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला? तर 2155 आणि 2090. तर 2090 कोणासाठी? तर शहरी भागासाठी. कारण शारीरिक काम जास्त नाहीये, त्यामुळे 2090 कॅलरी शहरी भागासाठी आणि 2155 कॅलरी त्यांनी ग्रामीण भागासाठी सांगितलेली आहे. ही सगळी माहिती तुमच्या या पेपरवरती लिहिली गेली पाहिजे. तर तुम्ही पेपरचा अनालिसिस केलात आणि तर तुम्ही व्यवस्थित पुढच्या वेळेस याची रिव्हिजन करू शकता आणि
जो प्रश्न तुम्हाला पुढच्या वेळेस सापडणार आहे तो याच माहितीमधून सापडेल अशा पद्धतीने व्यवस्थित तुमचे नोट्स त्या पेपरवरती बनले गेले पाहिजेत। अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस करत असाल तर तुम्हाला, मला नाही वाटत की जास्त काही एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागतील। 10-12 पेपर घ्या आणि व्यवस्थित त्या सगळ्यांचं ॲनालिसिस करा। प्रत्येक गोष्ट तुमच्या त्या पेपरवरती नोट करा जी तुम्हाला येत नाहीये आणि त्याच पेपरचं तर सतत तुम्ही जर रिव्हिजन करत राहिलात तर तुमचा खूप चांगला अभ्यास होत असतो। अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांकाने म्हणजे मल्टी डायमेन्शनल पुअर्टी इंडेक्स जो आहे MPI, त्याने 1997 मध्ये कुठल्या निर्देशांकाची जागा घेतली होती तर जो आपला ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होता HPI, मानवी दारिद्र्य निर्देशांक 1997चा होता। या जागी 2010 ला आपण काय आणलेला आहे तर MPI जो आहे हा MPI आणलेला आहे, मल्टी डायमेन्शनल पुअर्टी इंडेक्स, ऑप्शन क्रमांक 4। पुढे ज्यांचा नागवणूक दर किती टक्क्यांपेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक बाजूंनी मल्टी डायमेन्शनली पुअर असतं, तर ज्यांचं नागवणूक दर 20% ते 33% आहे, 33.33% आहे, त्यांना आपण वल्नरेबल असं म्हणतो। वल्नरेबल म्हणजे काय, ते असुरक्षित आहेत आणि ते कधीही दारिद्र्यात जाऊ शकतात, ते कधीही दारिद्र्यामध्ये ढकलले जाऊ शकतात। ज्यांचा 33% 50% नागवणूक दर आहे त्यांना आपण काय म्हणत असतो, त्यांना आपण मल्टी डायमेन्शनल पुअर म्हणजे सर्व अंगांनी, अनेक अंगांनी दारिद्र्य असं म्हणत असतो। आणि ज्यांचा नागवणूक दर 50%पेक्षा जास्त असतो त्यांना आपण सिव्हिअर दारिद्र्य रेषेच्या अंतर्गत किंवा तीव्र दारिद्र्य असं त्यांना आपण म्हणत असतो। याचं उत्तर काय आहे, ज्यांचा नागवणूक दर डॅश डॅश पेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक बाजूंनी गरीब, तर किती, ज्यांचा नागवणूक दर 33.3% आहे तर ते अनेक बाजूंनी काय आहेत तर ते अनेक बाजूंनी दारिद्र्यामध्ये आहेत, ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे। खालीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असूनही उद्भवत असते, तर कोणती बेरोजगारी आहे ती, तर तिला आपण घर्षण बेरोजगारी असं म्हणतो। तिला आपण काय म्हणत असतो, घर्षण बेरोजगारी। आता घर्षण बेरोजगारी म्हणजे काय, तर व्यक्ती जी असते ही व्यक्ती काय करते तर तिला अधिक चांगला रोजगार पाहिजे, अधिक चांगला रोजगार मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये असते ती, आणि त्याच बेरोजगारीला आपण काय म्हणत असतो, घर्षण बेरोजगारी असं म्हणत असतो। आता संरचनात्मक किंवा रचनात्मक बेरोजगारी याला आपण कशा पद्धतीची असते ती, की जी कौशल्यांची गरज आहे, ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे ते तंत्रज्ञान किंवा ती कौशल्य तुमच्याकडे नाही आहेत आणि म्हणून तुम्ही जर बेरोजगार असाल तर तुमच्या बेरोजगारीला काय म्हटलं जातं, संरचनात्मक किंवा रचनात्मक बेरोजगारी असं म्हटलं जात असतं। घर्षण बेरोजगारी म्हणजे काय, की अधिक चांगला रोजगार आपल्याला मिळावा म्हणून ती व्यक्ती स्वतः काय राहिलेली आहे, बेरोजगारीत राहिलेली आहे, तिला आपण घर्षण बेरोजगारी असं म्हणत असतो। आता खुली बेरोजगारी म्हणजे काय असतं, तर इच्छा आहे मला काम करण्याची पण माझ्याकडे काम नाहीये, त्याला आपण खुली बेरोजगारी असं म्हणत असतो। त्यानंतर असते हंगामी बेरोजगारी। या हंगामी बेरोजगारी म्हणजे काय, की एका कुठल्या तरी हंगामामध्ये मला काम मिळतं आणि बाकीच्या हंगामांमध्ये मला कोणत्याही प्रकारचं काम नसेल तर त्याला आपण हंगामी बेरोजगारी असं म्हणतो, जी की खेड्यांकडे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सापडते। त्यानंतर पुढची असते अदृश्य आणि प्रच्छन्न बेरोजगारी। तर अदृश्य व प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय, प्रच्छन्न बेरोजगारी जिला आपण डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट असं सुद्धा म्हणतो। म्हणजेच काय असतं की एक छोटंसं शेत आहे आणि त्या छोट्याशा शेतामध्ये 10 लोक जी आहेत, ह्या 10 लोकांनी जरी काम केलं तरी 20 किलो गहूच त्यांना मिळणार आहे किंवा 200 किलोच त्यांना गहू मिळणार आहे, पण तिथं 15 लोक काम करतात आणि 15 लोक काम करून सुद्धा त्यांना 200 किलोच गहू मिळत आहे। तर 10 आणि 15 ही जी वरची 5 लोक आहेत या 5 लोकांची उत्पादकता किती झाली, 0 झाली, आणि म्हणून याला आपण अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणतो, ज्याच्यामध्ये जी आपली सीमांत उत्पादकता असते। सीमांत उत्पादकता म्हणजे काय, की 10 लोकांनी काम केलं तरी 200 किलो गहू मिळतात, 15 लोकांनी काम केलं तरी 200 किलोच गहू मिळतात। मग हे जे वरचे 5 लोक आहेत यांची उत्पादकता किती झाली, तर यांची उत्पादकता झाली 0। यांची उत्पादकता किती झालेली आहे, 0 झालेली आहे। ह्याला आपण अदृश्य किंवा प्रच्छन्न किंवा डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट असं आपण त्याला म्हणत असतो। आणखीन दुसरी कुठली राहिली, तर चक्रीय बेरोजगारी राहिली। चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय, तर ज्या वेळेस एखाद्या देशामध्ये तेजी मंदी अशी चक्र ज्या वेळेस येत असतात आणि अशा चक्रांचा प्रभाव
रोजगारीवर पडत असेल किंवा लोकांना त्यावेळेस काम मिळत नसेल मंदीच्या वेळेमध्ये, तर त्याला आपण चक्रीय बेरोजगारी असं म्हणत असतो, जी की आपल्याला विकसित देशांमध्ये पाहायला मिळत असते. ग्रामीण विभागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता? तर ग्रामीण भागांमध्ये कुठली बेरोजगारी आहे जी आपल्याला जास्त आढळून येते? तर आत्ताच जी आपण बघितली प्रच्छन्न किंवा मोसमी बेरोजगारी किंवा हंगामी बेरोजगारी, तर ती आपल्याला ग्रामीण भागामध्ये आढळून येत असते. संरचनात्मक आपण बघितलं आता काय की तुमच्याकडे आवश्यक कौशल्य नाही आहेत, तुम्हाला तंत्रज्ञानामध्ये तुम्ही थोडेसे मागासलेले आहात, जे आता तंत्रज्ञानाची गरज आहे ते तंत्रज्ञान तुम्हाला माहित नाहीये आणि म्हणून तुम्ही बेरोजगार आहात, तर तुम्हाला संरचनात्मक बेरोजगार म्हणणार. कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? एखादा व्यक्ती LLM झालाय, LLB झालाय, पण त्याला काम करावं लागत असेल क्लर्कचं, तर त्याला आपण कमी प्रतीची बेरोजगारी असं म्हणतो. आणि चक्रीय बेरोजगारी जशी आत्ता म्हणाली आपण, विकसित देशांमध्ये तेजी मंदी अशी चक्र येत असतात आणि त्यामुळे जी बेरोजगारी निर्माण होते तिला आपण चक्रीय बेरोजगारी असं म्हणत असतो. प्रच्छन्न बेरोजगारीचा अर्थ काय? आत्ताच बघितलं आपण की जिथं श्रमिकांची सीमांत उत्पादकता 0 असते, म्हणजे 10 लोकांनी काम केलं काय, 20 लोकांनी काम केलं काय, इथं पण 200 किलो गहू आणि इथं पण 200 किलो गहू मिळतो, तर या 10 लोकांनी काय काम केलं? 0 काम केलं, त्यांची उत्पादकता 0 आहे. ह्याला काय म्हणत असतो आपण? प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणत असतो. याला प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणत असतो. पुढे बेरोजगारीचा नैसर्गिक दर ही संकल्पना कुणी मांडलेली आहे? तर बेरोजगारीचा नैसर्गिक दर ही संकल्पना मिल्टन फ्रीडमन यांनी मांडलेली आहे. मिल्टन फ्रीडमन यांनी मांडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर हे अशा फॅक्च्युअल गोष्टी पाठच करायच्या असतात. अशा फॅक्च्युअल गोष्टी तुमच्या नोट्समध्ये आल्याच पाहिजेत आणि त्या तुमच्या पाठच असल्या पाहिजेत. पुढचं, रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या कोणी केली आहे? तर पिगूने ही व्याख्या जी आहे तर ती केलेली आहे. आता हे जे पिगू आहेत तर यांचं एक पुस्तक आहे. कुठलं पुस्तक आहे यांचं? तर थिअरी ऑफ अनएम्प्लॉयमेंट. थिअरी ऑफ अनएम्प्लॉयमेंट हे पुस्तक कुणाचं आहे? तर हे पुस्तक आहे AC पिगू यांचं पुस्तक आहे. त्यानंतर अल्फ्रेड मार्शल जे आहेत, या अल्फ्रेड मार्शल यांचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. तर हे जे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स आहे हे पुस्तक कुणाचं आहे? तर अल्फ्रेड मार्शल यांचं हे पुस्तक आहे. आणि JBC आहेत की नाही, ते एक लक्षात ठेवा, JBC यांना आपण मुक्त व्यापाराचे प्रवर्तक असं म्हणू शकतो. मुक्त व्यापाराचे प्रवर्तक म्हणजेच काय? तर स्पर्धा असायला पाहिजे, खुली स्पर्धा असायला पाहिजे, त्यानंतर मुक्त व्यापार असायला पाहिजे, मुक्त बाजार किंवा आपण ज्याला आपण लेझेस फेअर इकॉनॉमी म्हणतो, तर त्या सगळ्याचा प्रवर्तन किंवा त्याचे प्रवर्तक कोण आहेत? तर JBC आहेत. अल्फ्रेड मार्शल यांनी प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे त्यांचं पुस्तक आहे. आणि थिअरी ऑफ इकॉनॉमिक्स कुणाचा आहे? पिगू यांचा हा ग्रंथ आहे, थिअरी ऑफ इकॉनॉमिक्स. थिअरी ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, उत्तर काय होतं त्याचं? ऑप्शन क्रमांक 1 पिगू. पुढचा प्रश्न बघा, एक व्यक्ती जर एका वर्षाच्या कालावधीमध्ये बेरोजगार असेल तर ती सामान्य दर्जाची निर्देशक असते. बरोबर आहे, UPSS असं म्हणतो त्याला आपण, तर युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. सो UPSS म्हणजे काय? जर एक व्यक्ती एका वर्षाच्या कालावधीमध्ये जर बेरोजगार आहे म्हणजे काय? 183 दिवस म्हणजे 365 दिवसांमधल्या 183 दिवस तिला मुख्य दर्जाचे काम मिळत नाही आणि 30 दिवस तिला दुय्यम दर्जाचे काम मिळत नाही, तर तिला आपण काय म्हणणार आहोत? तिला आपण बेरोजगार असं म्हणणार आहोत. जर एक व्यक्ती एका आठवड्याच्या कालावधीत 1 तास जर बेरोजगार असेल तर ती चालू आठवडा दर्जाची निर्देशक असते. म्हणजे काय? ही संपूर्ण 7 दिवसांच्या आठवड्यामध्ये म्हणजे संपूर्ण एका आठवड्यामध्ये तिला 1 तास सुद्धा काम मिळत नाहीये, म्हणजे ती काय आहे? CWS नुसार काय आहे? बेरोजगारीत आहे. आणि एक व्यक्ती 7 दिवसांमध्ये जर तिला किमान 4 तासही काम मिळत नसेल तर तिला आपण काय म्हणतो? CDS करंट डेली स्टेटस नुसार ती काय आहे? तर ती व्यक्ती बेरोजगारीत आहे असं आपण म्हणत असतो. जर एक व्यक्ती एका आठवड्याचे 7 दिवस बेरोजगार असेल तर ती चालू दैनंदिन दर्जाची म्हणजे करंट डेली स्टेटस नुसार बेरोजगारीत आहे असं आपण त्याला म्हणतो. कोणती विधानं बरोबर आहेत? तर 3ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला? एका दिवसात दररोज तिला 4 तास काम मिळायला पाहिजे. 4 तास काम.
आणि इथे काय, तर इथे तिला एका आठवड्यात एक तास तरी काम मिळालं पाहिजे. एका आठवड्यात 7 दिवस आहे, त्यातला कमीत कमी 1 तास जरी काम मिळालं की नाही तिला, तरी तिला आपण रोजगार म्हणणार. कशानुसार, तर CWS या संकल्पनेनुसार. पुढचं, मानव विकासाच्या खालील मूलभूत परिणामांच्या साहाय्याने मानव विकास निर्देशांकाचे सरासरी उपलब्धीचं मापन आपण कसं करतो, PYQ आहे. तर HDI आपण कसा काढतो असा प्रश्न आहे. तर HDI मध्ये कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो, कोणते आयाम आहेत 3 आणि किती निर्देशांक आहे त्याच्यामध्ये निर्देशक, तर ते सांगा मला. पहिला आहे आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य, ज्ञान मिळण्याची संधी आणि योग्य राहणीमानाचा दर्जा. म्हणजे आरोग्य, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा असे 3 आहेत. कुठे आहेत बघा 3, 24चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 इथं आहे. ऑप्शन क्रमांक 3 ABC विधान बरोबर आहेत. पुढचं आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स म्हणजे GII. तर या GII मध्ये कशाचा वापर करतो आपण, तर रेल. GII मध्ये आपण कशाचा वापर करतो, रेलचा. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असते, तुमची एम्पॉवरमेंट असते आणि तुमचं लेबर मार्केट असतं. सो रिप्रोडक्टिव्ह एज, एम्प्लॉयमेंट नाही, एम्पॉवरमेंट आहे हे, एम्पॉवरमेंट. आणि हे काय आहे तुमचं, तर हे आहे तुमचं लेबर मार्केट. तर या ठिकाणी तुमच्या स्त्रियांचा सहभाग कसा आहे या तुमच्या देशामध्ये, या निर्देशांकांना धरून किंवा या आयामांना धरून, त्याच्यावरून आपण GII जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जे आहे तो काढत असतो. आणि त्याच्यामध्ये जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारातील सहभाग ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. जननक्षम आरोग्य म्हणजे तुमच्या इथे माता मर्तता प्रमाण किती आहे, माता मृत्यू दर किती आहे, आणि किशोरवयीन जन्यता किती आहे, म्हणजे किशोर वयातल्या मुली किती माता बनत आहेत, ह्या 2 गोष्टींचा विचार केला जातो. सक्षमीकरणामध्ये तुमच्या इथल्या स्त्रियांनी माध्यमिक शिक्षण घेतलं आहे का आणि तुमच्या इथल्या संसदेमध्ये स्त्रियांचा सहभाग आहे का, यावरून तुमच्या सक्षमीकरणाचा विचार केला जातो. आणि श्रम बाजारातील सहभाग म्हणजे तुमच्या इथे किती महिला काम करत आहेत, यावरून तुमच्या श्रम बाजारातील सहभाग या आयामाचा विचार केला जातो. असे सगळे निर्देशांकांचा विचार आपला या GII काढताना केला जातो, ज्याच्यामध्ये आपण काय ट्रिक होती त्याची, रेल GII काढण्यासाठी रेल या 3 आयामांचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. पुढचं आहे कोणती संस्था ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स काढत असते, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे. कुठे केलं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय करत असते, तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जो आहे हा काढत असते. पुढचं बघा, पैशांची कार्य कोणती आहेत, तर पैशांची कार्य कोणती, MMSS. तर ही आहे तिची प्रायमरी कार्य आणि ही तिची आहे सेकंडरी कार्य. तर मीडियम ऑफ एक्सचेंज आणि मेजर ऑफ व्हॅल्यू ही 2 आहेत तिची प्रायमरी कार्य, प्राथमिक कार्य. आणि SS म्हणजे सेकंडरी कार्य, दुय्यम कार्य. त्यामुळे कार्य नुसती विचारली तर सगळीच काय आहेत त्याची कार्य आहेत. विनिमयाचं माध्यम आहे, मूल्यमापन आहे, मूल्यसंग्रह आहे, विलंबित देणी म्हणजे स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंटचं माध्यम आहे ते. सो हे सगळी काय आहे, ती सगळी पैशांची कार्य आहेत. ऑप्शन क्रमांक 4. जगाचे पहिले आभासी चलन बिटकॉइन डॅश डॅश साली जन्माला आले, तर 2008 मध्ये आपलं जे बिटकॉइन आहे हे बिटकॉइन जन्माला आलेलं आहे 2008. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. आणि कोणी काढले बरं हे, सातोशी नाकामोटो. सो सातोशी नाकामोटो त्यांनी ते काढलेलं आहे. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही, आता महत्वाचा आहे इथलं पुढचा प्रश्न बघा, कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही असं विचारलंय. आता वित्तीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी आणि दुसरी कोणती पॉलिसी असते आपली, तर दुसरी असते आपली मॉनिटरी पॉलिसी. आता हिलाच आपण काय म्हणतो, मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण. आता हे जे मॉनिटरी पॉलिसी आहे आणि ही जी फिस्कल पॉलिसी आहे, ही फिस्कल पॉलिसी कुणाची असते, तर आपल्या केंद्र सरकारची किंवा सरकारची म्हणा. आणि ही जी आपली मौद्रिक धोरण पॉलिसी आहे तर ही कुणाची असते, ही असते आपल्या RBIची. म्हणजे RBIची जी काही साधनं आहेत, चलन व्यवस्था, देशातली चलन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, तर ती पॉलिसी जी काही राबवते RBI तिला आपण मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो. आणि जी सरकार पॉलिसी राबवतं, सरकार जे काही करत असेल ज्याच्याने चलनवाढ जी आहे ही चलनवाढ आटोक्यात येईल किंवा चलनवाढ कमी होईल किंवा जास्त होईल, जे काही करायचं आहे बाजारात ते, तर त्या पॉलिसीला आपण म्हणतो वित्तीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी. आता कोणतं वित्तीय धोरणाचं साधन नाही, तर कर आकारणी कोण करत असतं, सरकार करतं. त्यामुळे हे आहे.
सार्वजनिक कर्ज कोण घेतं? सरकार घेतं, त्यामुळे हे पण वित्तीय धोरणाचं साधन आहे. सार्वजनिक खर्च कोण करतं योजनांवर? सरकार करतं, त्यामुळे ते पण आहे. तर मग कुठलं नाहीये वित्तीय धोरणाचं साधन? तर खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री करणं, ज्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन्स असं म्हणतो. आणि हे ओपन मार्केट ऑपरेशन कोण करत असतं? तर हे RBI करतं मौद्रिक धोरण पॉलिसीच्या अंतर्गत. आता OMO मध्ये आपण काय करत असतो? कर्ज रोख्यांची खरेदी आणि विक्री करतो. खरेदी कधी करतो आपण? ज्या वेळेस बाजारामध्ये तेजी असते, बाजारात खूप पैसा असतो, तो बाजारातला पैसा शोषून घेण्यासाठी RBI काय करतं? तर RBI कर्ज रोख्यांची काय करत असतं? खरेदी करतं का विक्री करतं? काय करतं? तर काय सांगा? विक्री आणि खरेदी कधी करतं? उलट बोलले का मी? हा, उलट बोलले. सांगा, विक्री कधी करत असतं आणि खरेदी कधी करतं? खरेदी म्हणजे त्यांच्याकडून घ्यायचंय, त्यांच्याकडे जो काही बॉन्ड आहे तो, त्यांच्याकडे जो काही रोखा आहे तो, आणि त्यांना पैसे द्यायचे आहेत. म्हणजे मंदीच्या वेळेस काय करतं? RBI खरेदी करतं आणि तेजीच्या वेळेस काय करत असतं? विक्री करत असतं. म्हणजे रोखे काय केले जातात? विक्री केले जातात. ते विकले जातात बाजारामध्ये, आणि बाजारामध्ये विकले जाऊन बाजारातल्या लोकांकडे जे काही पैसे आहेत त्यांच्या हातातले पैसे शोषून घेतले जातात. आणि मग तेजी जी असते, ही तेजी काय होते? कंट्रोलमध्ये यायला मदत होते. आणि त्यामुळे तेजीच्या वेळेस रोख्यांची विक्री केली जाते आणि मंदीच्या वेळेस रोख्यांची खरेदी केली जाते, जेणेकरून लोकांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसे RBIला देता येतील आणि बाजारामधली मंदी जी आहे ही थोडीशी दूर होईल. वस्तूंची लोक मागणी करायला लागतील जर लोकांच्या हातात पैसे आले तर. आणि त्यामुळे हे वाक्य लक्षातच ठेवायचं आहे की मॉनिटरी पॉलिसी कोणाची असते? RBIची असते. याच्या अंतर्गत RBI ओपन मार्केट ऑपरेशन्स राबवते. त्याच्यामध्ये ज्यावेळेस मंदी असेल त्यावेळेस रोख्यांची खरेदी केली जाते आणि ज्यावेळेस तेजी असेल त्यावेळेस रोख्यांची विक्री केली जाते. तर हे सगळं तुम्हाला याच्यात लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, खालीलपैकी योग्य पर्याय निवडून रिक्त जागा भरा. शून्य आधारित अर्थसंकल्प डॅश डॅशला महत्त्व देतं. शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय आणि जनक कोण आहेत त्याचे? तर पीटर पिहर जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? शून्य आधारित अर्थसंकल्पाचा जनक असं म्हणतो. जॉर्जिया प्रांतामध्ये त्यांनी त्याचा वापर केलेला आहे, अमेरिकामध्ये. पण जर सक्सेसफुल वापर कोणी केला असेल तर न्यूझीलंड आहे, ज्यांनी याचा सक्सेसफुली शून्य आधारित अर्थसंकल्प जो आहे याचा वापर केलेला आहे. त्यानंतर आता या शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय? आता नगर परिषदेला एक प्रश्न आला होता की शून्य आधारित अर्थसंकल्पाचा भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वापर कधी केला? तर 1983 मध्ये अंतराळ आणि विज्ञान क्षेत्रामध्ये, अंतराळ व विज्ञान क्षेत्रामध्ये आपण 1983 ला शून्य आधारित अर्थसंकल्पाचा वापर केला आहे. नंतर आपण मग 87 मध्ये महाराष्ट्र आपलं पहिलं राज्य आहे ज्यांनी शून्य आधारित अर्थसंकल्पाचा वापर केलेला होता. इतकंच लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय केलं जातं? तर खर्चाचा इतिहास दुर्लक्षित करून अर्थसंकल्प तयार केला जातो. अगदी बेस काय म्हणतो त्याला आपण? स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. म्हणजे एखादी शाळा बांधायची असेल तर अगदी मग जमीन घेण्यापासून वाळू किती लागेल, रेती किती लागेल, सिमेंट किती लागेल, दगड किती लागतील, मग कामगारांना मजुरी किती द्यावी लागेल, असा सगळा बेस पासून खर्च केला जातो. त्याला आपण शून्य आधारित अर्थसंकल्प असं म्हणतो. खर्चाचा इतिहास दुर्लक्षित केला जातो, बरोबर आहे. शून्यापासून नवीन अर्थसंकल्प तयार करणे, बरोबर आहे. बी आणि सी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 त्याचं इथं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 बी व सी. ठीक आहे. तर हे कितलं लक्षात ठेवा, अंतराळ आणि विज्ञान. हा आत्ता परवाच्या नगर परिषदेला प्रश्न आला होता मला, नगर परिषद 1983. पुढचं, भारताच्या संचित निधीत पुढील खर्चाचा समावेश होत नाही. तर संचित निधीमध्ये याच्यातल्या कुठल्या खर्चाचा समावेश भारताच्या संचित निधीमध्ये होत नाही? तर कुठला होत नाही? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते. कारण हा राज्याचा संचित निधी जो असतो, हा राज्याच्या संचित निधीमध्ये याचा समावेश होत असतो, राज्याच्या संचित निधीत. मात्र उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते आणि नंतर काय असतं त्यांची पेन्शन. तर यांची जर पेन्शन असेल, पेन्शन इथं जर पेन्शन असेल तर ही पेन्शन मात्र कुठे येत असते? भारताच्या संचित निधीमध्ये ह्यांची जी पेन्शन आहे ही पेन्शन येत असते. मात्र पगार कोण देणार? ते राज्य जे आहे ते राज्य त्यांचा पगार देणार आहे. अशा पद्धतीने आपण इथे 31 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढचे प्रश्न जे आहे ते पुढचे प्रश्न आपण आपला पुढचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. ठीक आहे, थांबूया आपण इथे.